आपल्या घरातलं कुणी माणूस बाहेरच्या कुठल्या तरी व्यक्तीच्या प्रेमात पडलेला असेल, तर हे जे घरातलं माणूस आहे त्याचं स्वतःच्याच घरात स्वतःचंच एक वेगळं घर असतं, तयार होतं. आणि ते राहते आपल्याबरोबर. सगळी कामं पण रेग्युलर करते, खाते पिते सगळं करते, माणसांबरोबर राहते, वस्तू नीट हाताळते, सगळं चालू आहे. ते घरातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात पडून राहते किंवा वावरतंय घरभर, आणि तरीही त्याच्या मेंदूत या अख्ख्या घरात त्याच्या स्वतःचं घर चालू असते. त्या घरात ते दोघंच असतात, हा बाबा किंवा ही बाबी आणि ती बाहेरची व्यक्ती. एकाच घरात पोटघर असल्यासारखं आहे. या पोटघरात त्याच्या मेंदूत स्वतः संसार चालू असतो प्रेमाचा. ते रमल्यासारखं वाटतं इथं, हसतंय खेळतंय, पण त्याचा जो गाभ आहे ना आत्म्याचा, जीवाचा, तो त्यात नसतो. ते तिकडं बाहेर ती व्यक्ती याच्या मेंदूत बसलेली असती किंवा हिच्या, आणि याचा संसार आपला स्वतःच्या मेंदूशी चालू असतो. वरवर वावरत वावरत राहते हे सगळ्या घरभर, काही करते, पण मेंदू इथं नसतोय त्याचा. घरात एक पोटघर असं कोणाच तरी प्रेमात पडल्यावर होतं, आणि सगळ्यांचं होतं. जे प्रेमात ताजे ताजे पडलेले लोक आहेत ना, त्यांच्याकडे बघा, ते घरातली सगळी कामं करतात, सगळ्या माणसांशी नियमित सगळं नेहमीचंच बोलतात, पण मेंदूत सतत वेगळं घर असते. तिथं वेगळीच घरघर चालू असते आतमध्ये, आणि ती त्याच्या पुरतीच असते किंवा तिच्या पुरती. तर प्रेमाची ही एक गंमत आहे. प्रेमात पडलेला माणूस स्वतःच्याच घरात स्वतःचं एक पोटघर तयार करून जगते. आपला आपला त्याचा अलिप्त, इतरांपासून अलिप्त आणि त्या बाहेरच्या व्यक्तीपासून संलिप्त असा स्वतःचा संसार चालू असते. प्रेमाची गंमत आहे.